सांगितलं इलेक्ट्रिसिटी बिल हा काय झाला खर्च आहे बरोबर आहे. अजून रेंट हा खर्च आहे ओके. सॅलरी सॅलरी हा खर्च आहे ओके. खर्च म्हणलं की तुम्ही यादी पाठ करून ठेवलेली आहे खर्चाची. पण नेमकं खर्च कशाला म्हणतो खर्च का करावा लागतो. बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो त्याशिवाय बिझनेस चालणार आहे का. आपण जर लाईट बिल भरलं नाही सॅलरी दिली नाही किंवा भाडं दिलं नाही चालन का. असे अनेक खर्च आहेत त्याच्यामध्ये. समजा गाडीमध्ये पेट्रोल टाकलं नाही डिझेल टाकलं नाही चालन का. आपण खर्चाची मोठी यादी तयार केलेली याच्या आधीच आणि ती पण बघितलेली आहे ठीक आहे. आता आपल्याला मुख्य म्हणजे ह्या खर्चाचे प्रकार किती पडतात ते पाहायचं आहे. असे जे खर्च आहेत आपण डिस्काउंट दिला इंटरेस्ट दिला कमिशन दिले हे सगळे काय झाले एक्सपेन्सेस झाले. ट्रॅव्हलिंग चार्जेस ट्रान्सपोर्ट चार्जेस ही काय आहेत एक्सपेन्सेस आहेत. मग जर ही सगळे एक्सपेन्सेस आहे तर एक्सपेन्सेसचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार कोणता डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरा कोणता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला फरक काय आहे. हॅलो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये फरक काय आहे कोण सांगाल. बिझनेसचे रिलेटेड म्हणजे कोणते हां व्यवसाय चालू केला त्यासाठी लागणारा काय रॉ मटेरियल म्हणजे काय. रॉ मटेरियल शब्दाचा अर्थ काय होतो कशासाठी असतो रॉ मटेरियल. प्रोडक्शन तयार करण्यासाठी. साखर तयार करायची तर ऊस काय आहे रॉ मटेरियल. मग आता हे मटेरियल म्हणजे खर्च आहे का मटेरियल म्हणजे खर्च आहे का. मटेरियल काय आहे तिला फूड प्रोडक्ट तयार करायचे काही डिश तयार करायच्या त्यासाठी तिनं आणलेलं भाजीपाला किराणा हे काय झालं त्यासाठी रॉ मटेरियलच आहे ना. पण तो खर्च आहे का मग तो काय आहे जे आपण रॉ मटेरियल आणतो ते काय आहे गुड्स येते ते काय आहे गुड्स आहे तो काय एक्सपेंडिचर नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्ही बोलता म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही जर बोलले तर तिनं काही चुकीचं उत्तर दिलं असं नाही आहे पण तिची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी त्याचा मदत होणार आहे. त्याच्या डोक्यामध्ये काय आहे की रॉ मटेरियल म्हणजे काय आहे खर्च आहे. पण रॉ मटेरियल खर्च आहे की प्रत्यक्षात आपण ती वस्तू आणणार आहे आणि ती काय करणार आहे त्यापासून प्रोसेस करून त्याच्यापासून नवीन वस्तू तयार करणार आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे गुड्स म्हणायचं आहे. चला ओके समजलं तो काही खर्च नाही. बरं अजून पुढे करेक्ट. म्हणजे जी काही वस्तू आपण खरेदी करतो किंवा तयार करतो तयार करताना किंवा आणून विकताना जो काही खर्च होतो त्या आणि त्या खर्चाचा परिणाम ह्या वस्तूच्या किमतीवर होतो. येतं लक्षात. सपोज समजा तुम्ही 10 रुपयाची वस्तू खरेदी केली 12 रुपयाला विकली काय झाला प्रॉफिट झाला का लॉस झाला प्रॉफिट झाला बरोबर आहे. पण ती आणण्या नेण्यासाठीच तुम्हाला 2 रुपये किंवा 2.5 रुपये खर्च झाला. मग आता काय झालं लॉस झाला की नाही. जर तुमचे 2.5 रुपये त्याच्या ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी जर खर्च होत असतील तर मग तो त्याच्यात सरळ सरळ काय आहे लॉस आहे. म्हणजे वस्तूची किंमत तुमची किती पाहिजे 13-14 रुपये तरी
पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार. मग त्या खर्चाचा इम्पॅक्ट कशावरती झाला, वस्तूच्या किमतीवरती झाला. एखादी जसं तिने सांगितलं रॉ मटेरियल आणलं पण 50 रुपयाचं, आणि तयार करण्यासाठी 50 रुपये खर्च लागला, बरोबर आहे. मग आपण ते 50 रुपये खर्च कशात ॲड करणार आहे, वस्तूची किमतीवरती ॲड करणार की नाही करणार. मग ज्या खर्चाचा परिणाम हा तुमच्या वस्तूच्या किमतीवरती होतो त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ज्या खर्चाचा परिणाम तुमच्या वस्तूच्या किमतीवर होत नाही किंवा त्यावरती कॅल्क्युलेट करू शकत नाही अशा याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट. आता वस्तू आणल्यानंतर त्याची जाहिरात करावी लागली, वस्तू विकण्यासाठी तुम्हाला शोरूममध्ये ठेवावं लागली, तुम्हाला काही अकाउंटचे माणसं आहेत, तुमचे काही मार्केटिंगचे माणसं आहेत, काही बाकीचे काही ॲक्टिव्हिटी करणारी माणसं आहेत, त्यांना तुम्हाला पगार द्यावा लागतोय, ऑफिस एक्सपेन्सेस आपण ज्याला म्हणतोय तुमच्या ऑफिसमधले. तर त्या सगळ्यांचा वस्तू तयार करण्याच्या किमतीवरती परिणाम होणार आहे का त्या खर्चांचा, नाही होणार. त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मी अजून एक दुसरं छोटंसं उदाहरण सांगतो. सपोज समजा माझी एक फॅक्टरी आहे, बरोबर आहे, आणि माझं दुसरं काय आहे, शोरूम किंवा ऑफिस आहे. शोरूम म्हणा आपण, त्या फॅक्टरीमधले जे प्रोडक्ट आहे ते मी छानपैकी एक सॅम्पल तिथं शोरूममध्ये ठेवलेली आहे. आता फॅक्टरीमध्ये जो समजा वस्तू तयार करण्यासाठी तिथं लेबर चार्जेस मला द्यावं लागतं, त्याला मी वेजेस म्हणतो, बरोबर आहे. मला तिथं मशिनरीसाठी इलेक्ट्रिसिटी वापरावी लागते, मला तिथं मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट वगैरे हे कामं करावं लागतात, मला तिथल्या जागेचं भाडं द्यावं लागतं. तर हे सगळ्याचा परिणाम कशावर होणार आहे, वस्तूच्या किमतीवरती होणार आहे, बरोबर आहे. मग मी ते जे खर्च आहे ते कशामध्ये धरणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. आणि ज्यावेळेस माझं शोरूममध्ये मी जे येतो तिथं शोरूममध्ये जे काही एम्प्लॉई मी दिवसभर काम करत असतात ते प्रत्यक्षात वस्तू तयार करण्यासाठी काम करतात का. जसं माझ्याकडे एक लेबर काम करतो, मला माहिती आहे की तो दिवसभरात 10 वस्तू तयार करणार आहे, मग मी त्याची रोजंदारी ठरवताना असं म्हणजे त्या गोष्टी मी कॅल्क्युलेट करतो. जर मी याला जर रोजचे 100 रुपये दिले म्हणजे प्रत्येक वस्तू पाठीमागे माझा किती रुपये खर्च झाला आहे, 10 रुपये खर्च झालेला आहे. म्हणजे वस्तूची किंमत किती रुपयांनी वाढली माझी, 10 रुपयांनी. आणि मला ते कंपल्शन आहे की त्या माणसाला कमीत कमी 10-11 वस्तू रोजच्या तयार करून घ्यावं लागतील तरच मला त्याचे 100 रुपये देता येतील, नाही तर माझी वस्तूची किंमत काय होईल, वाढेल. येतं लक्षात. तसा जो मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे किंवा ऑफिसमध्ये बसलेला अकाउंटंट आहे किंवा ऑफिसमध्ये वस्तू दाखवण्यासाठी एखादा सेल्समन आहे, तर त्यांनी दररोज दिवसभरात किती वस्तू विकल्या याचं काही कॅल्क्युलेशन आपण ठेवू शकतो का. जरी ठेवलं तरी त्याचा वस्तूची किमतीवर डायरेक्टली परिणाम करू शकतो का. एखाद्या दिवशी एक वस्तू विकायला एखाद्या दिवशी 1000 वस्तूची ऑर्डर तो घेईल, बरोबर आहे. किंवा त्या शोरूमसाठी लागणारं लाईट बिल, त्या शोरूमचं भाडं, रेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डायरेक्टमध्ये येतील की इनडायरेक्टमध्ये, इनडायरेक्टमध्ये येतील. समजतंय का बरं इनडायरेक्टमध्ये येतील, कारण त्या डायरेक्टली त्या वस्तूच्या किमतीवरती परिणाम करत नाहीत किंवा ते आपण डायरेक्ट वस्तूच्या किमतीशी त्याला डायरेक्ट रिलेट करू शकत नाही. ते सुद्धा गोष्टी तुम्हाला विचार करावा लागणार आहे की मला वर्षभरात इतके साधारण खर्च लागतात, माझं एवढं प्रोडक्शन होतं, मग मला त्यासाठी सुद्धा वस्तूची किंमत ठरवताना त्या गोष्टीचा बॅकएंडला विचार करावा लागणार आहे. पण तो डायरेक्टली त्या वस्तूच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार नाही, म्हणून त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणू शकत नाही. हे लक्षात घ्या. समजतंय. मग आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं आहे, की जे प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग, ठीक आहे, ह्या गोष्टीवरती काय करतात, इम्पॅक्ट करतात. डायरेक्ट सोडून इतर सगळे खर्च कशामध्ये येतात, इनडायरेक्टमध्ये येतात. समजलं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मधला फरक, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये असं काही फिक्स आहे का, इलेक्ट्रिसिटी बिल हे डायरेक्टमध्ये येणार आहे, रेंट हे इनडायरेक्टमध्ये येणार आहे, सॅलरी डायरेक्टमध्ये आहे, किंवा वेजेस डायरेक्टमध्ये, सॅलरी इनडायरेक्टमध्ये आहे, असं काही फिक्स आहे का, असं काही फिक्स आहे का. कुठला खर्च डायरेक्ट आणि कुठला खर्च इनडायरेक्ट नाही. तुमच्या व्यवसायामध्ये तो कुठला खर्च कशावरती परिणाम करतो त्याच्यावरती ते समजणार आहे, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ठरावं लागणार आहे तुमच्या व्यवसायानुसार.
त्याच्यामुळे असं कोणतीही गोष्ट इथे फिक्स नाही. इवन फिक्स हा खर्च आहे की इन्कम आहे हे सुद्धा फिक्स आहे का? इन्कम म्हणजे काय? इन्कम कशाला म्हणतो आपण? हॅलो, सांगा. आपल्याला झालेला फायदा त्याला काय म्हणायचं? इन्कम. पण हा इन्कम काउंट करताना किंवा कॅल्क्युलेट करताना आपण महत्वाची गोष्ट काय करतो? इन्कम ठरवताना मुख्य म्हणजे तुमचं जी वस्तू विकून जो काही नफा मिळतो त्या व्यतिरिक्तचं इन्कम. इन्कम म्हणजे आपल्याला प्रॉफिट असं म्हणायचं नाही. इथे लक्षात, इन्कम म्हणजे प्रॉफिट आपण डायरेक्टली म्हणणार नाही आहे. कारण प्रॉफिट हा ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे. तो कसा कॅल्क्युलेट होणार आहे? 10 रुपयाची वस्तू घेतली, 12 रुपयाला विकली, तुम्हाला काय झाला? प्रॉफिट झाला. 10 रुपयाची वस्तू घेतली, 8 रुपयाला विकली, काय झाला? लॉस झाला. येतं लक्षात. म्हणजे विक्रीच्या किमतीमधून खरेदी किंमत जर वजा केली तर जर ती जर प्लसमध्ये असेल तर तो तुमचा काय झाला? प्रॉफिट झाला. आणि ती जर मायनसमध्ये असेल तर तुमचा काय झाला? लॉस झाला. एवढी सिंपल गोष्ट आहे प्रॉफिट आणि लॉसची. तर हा प्रॉफिट आणि लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा ते पण आपण आज पाहणार आहोत. पण पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे काय इन्कम म्हणजे काय. जसं आता एक्सपेंडिचर आहे तसं इन्कम म्हणजे काय आहे सांगा? सॉरी, इन्कम आणि एक्सपेंडिचर मधला फरक सांगा पटकन, कारण आज आपल्याला महत्त्वाचा भाग समजून घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बोला लवकर. आपण नेमकं काय त्याच्या व्यतिरिक्त मिळतोय हे तर आपल्याला समजलंय. वस्तू विकून जो मिळतोय त्याच्या व्यतिरिक्तचा नफा किंवा फायदा आपण त्याला इन्कम असं म्हणतो. पण उदाहरणार्थ अशी कोणती इन्कम आहे तुमच्या बिझनेसमध्ये? कमिशन, डिस्काउंट. जर समजा तुम्हाला कमिशन मिळालं म्हणजे तो काय झाला? तुमचा इन्कम झाला. बरोबर आहे. कमिशन मिळालं, इन्कम झाला. अजून काय आहे? डिस्काउंट मिळाला, इन्कम झाला. अजून काय आहे? रेंट मिळालं, रेंट दिलं तर काय झाला? एक्सपेंडिचर. आणि रेंट घेतलं तर काय झालं? इन्कम. बरोबर आहे. इंटरेस्ट, इंटरेस्ट जर मिळाला तर इन्कम, इंटरेस्ट दिला तर एक्सपेंडिचर. बरोबर आहे. ट्रॅव्हलिंग चार्जेस ठीक आहे आपण घेत नाही कोणाकडून, पण आपल्याला जर स्वतःची गाडी आहे आणि आपण काय केलं, लोकांचा माल आपल्या गाडीमध्ये घेऊन आलो, जर जागा आहे किंवा काय तुमच्याकडे पेस आहे किंवा मोकळी गाडी येणार आहे म्हणून तुम्ही काय केलं, त्या गाडीमध्ये इतरांचा माल टाकून आणला, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय घ्यावा लागणार आहे? ट्रान्सपोर्ट चार्जेस तुम्ही इतरांकडून घेऊ शकता. ट्रान्सपोर्ट अकाउंट तुमचं काय झालं? इन्कम झालं. आणि जर समजा तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस द्यावे लागतात, तुमची गाडी असताना सुद्धा तुम्हाला काय होतं की लांबून लांबून माल येतोय आणि 1 डाग 2 डागसाठी तुम्ही काय गाडी पाठवणार नाही, तर तो आलेला जो माल आहे त्यासाठी आपल्याला काय पे करावं लागतात? ट्रान्सपोर्ट चार्जेस पे करावं लागतात. म्हणजे एका वेळी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागू शकतात. जसं कमिशन आपण देतो पण घेतो पण, इंटरेस्ट देतो पण घेतो पण. कर्ज काढलं तर आपण काय करतो? इंटरेस्ट देतो, म्हणजे तो काय झाला आपला? एक्सपेंडिचर. आणि जर समजा बँकेत पैसे ठेवले तर आपण काय करतो? इंटरेस्ट घेतो, ते काय झाला? इन्कम. समजतंय? डिस्काउंट दिला तर तो काय झाला? एक्सपेंडिचर. डिस्काउंट घेतला तर तो काय झाला? इन्कम. बरोबर आहे. शिवाय तुम्ही जर समजा काही पॅकेजिंग मटेरियल आणलं वस्तू पॅक करण्यासाठी, तर पॅकेजिंग मटेरियल काय झालं? एक्सपेंडिचर झाला ना. तुम्ही जे पॅकेजिंग मटेरियल आणलेलं आहे किंवा पॅकेजिंग मटेरियल यूज करून तुम्ही तुमचं प्रोडक्ट छानपैकी पॅक वगैरे करून देणार आहात, तसंच तुमच्याकडे जे काही माल येतो तो सुद्धा कुठंतरी पॅक करून येतो. बरोबर आहे.
आणि तो पॅक करून आल्यानंतर तुम्ही अनबॉक्सिंग केला किंवा तो बाजूला वेगळा केला तर त्याच्यापासून काय तयार होतं, वेस्टेज किंवा स्क्रॅप तयार होतं. तर हे स्क्रॅप वेस्टेज हे सुद्धा काय झालं, तुम्ही ते विकणार आहे की नाही, ते विकले तर तुम्हाला 2 रुपये त्यातून मिळणार आहेत, ते सुद्धा काय झालं, इन्कम झाला. बरोबर आहे. जसं समजा तुम्ही आता सांगितलं रॉ मटेरियल, पण रॉ मटेरियल बरोबर तुमचं काहीतरी वेस्टेज तयार होत असतं, समजा प्रोडक्ट तयार होताना ते वेस्टेज सुद्धा काय झालं, सगळं इन्कम झाला. याचं लक्षात. म्हणजे अशी वेगवेगळी तुमची व्यवसायामध्ये जी गोष्ट, मुख्य गोष्ट आहे तुमची, मुख्य गोष्ट काय आहे, वस्तू आणायची किंवा तयार करायची आणि विकायची, हा तुमचा मुख्य व्यवसाय आहे. पण त्या व्यवसायामध्ये इतर जो मार्गाने तुम्हाला पैसे मिळतात, डिस्काउंट झालं, डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता का, किंवा बँकेचे पैसे व्याज मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करता का, जागेला भाडं मिळावं म्हणून व्यवसाय करता का, किंवा आपल्या गाडीमध्ये लोकांचा माल घेऊन यावा म्हणून, ट्रान्सपोर्ट चार्जेस मिळावे म्हणून तुम्ही व्यवसाय करता का, तुमचा व्यवसाय काय मुख्य आहे, तो व्यवसायामध्ये ह्या इतर मार्गाने तुम्हाला जो फायदा होतो तुमचा व्यवसाय करत असताना, किंवा वेस्टेज तयार होण्यासाठी आपण व्यवसाय करतो का, ते ऑटोमॅटिक होणार आहे. वेस्टेज ऑटोमॅटिक काय होणार आहे, होणार आहे. आपल्याकडे गाडीमध्ये जागा असेल तर आपण कोणाला तरी दुसऱ्याचा पण फायदा होईल, आपला पण फायदा होईल, ह्या हिशोबाने विचार करून आपण त्यातून कोणाचा ट्रान्सपोर्ट करून दिलं तर त्याच्यातून आपल्याला 2 रुपये मिळणार आहेत. आपल्याला काहीतरी त्यातून वेगळा बेनिफिट भेटावं म्हणून आपण त्या प्रोडक्ट पाठीमागं एखादा रिकमेंडेशन केलं, त्यातून आपल्याला कमिशन मिळेल किंवा आपल्याला डिस्काउंट मिळेल. हे सगळे त्याच्या व्यवसायासोबत होणारे इतर फायदे आहेत, त्यालाच आपण काय म्हणतोय, इन्कम असं म्हणतो. समजताय? हॅलो, समजलं सगळ्याला इन्कम म्हणजे काय आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय? ह्या 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या? ओके, गुड. आणि शिवाय आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरचे काय बघितले, टाईप पण बघितले. बरोबर आहे. मग जसे आता एक्सपेंडिचरचे टाईप आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तसे इन्कम मध्ये सुद्धा टाईप आहेत का? कोणते कोणते आहेत? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे डायरेक्ट इन्कम आणि आता डायरेक्ट इन्कम कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट इन्कम कशाला म्हणायचं? डायरेक्ट इन्कम म्हणजे काय आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय? आता आपण जे काही इन्कम पाहिले ते कशामध्ये येतील? का त्यातले कोणते डायरेक्ट मध्ये येतील, कोणते इनडायरेक्ट मध्ये येतील? आता जे सगळे इन्कम बघितले तो कशाचा भाग आहे? इनडायरेक्ट इन्कमचा आहे. कारण आपल्या मुख्य व्यवसायातला इतर मार्गाने आलेला इन्कम, अदर दॅन द प्रॉफिट, प्रॉफिट सोडून जो काही आपल्याला नफा मिळाला तो म्हणजे काय आहे? इनडायरेक्ट इन्कम आहे. बरोबर आहे. मग आपला प्रॉफिट हा डायरेक्ट इन्कम आहे का? येस, प्रॉफिट हाच आपला डायरेक्ट इन्कम आहे. ठीक आहे. पण आपण त्याला डायरेक्ट इन्कम असं लिहित नाही. मग डायरेक्ट इन्कम कधी येतो? की तुमच्या व्यवसायातला प्रायमरी इन्कम, थोडक्यात मुख्य इन्कम, त्याला काय म्हणायचं? डायरेक्ट इन्कम. आणि मुख्य इन्कम काय आहे तुमच्या व्यवसायामध्ये? जर वस्तू तयार करून विकताय किंवा आणून विकताय त्याच्यामध्ये मुख्य इन्कम काय आहे? प्रॉफिटच आहे. पण आपण तो लिहित नाही डायरेक्ट इन्कम मध्ये. प्रॉफिट लिहितो का? कारण ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतो. कसा कॅल्क्युलेट होतो? आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लगेच पाहणार आहोत. पण डायरेक्ट इन्कम मध्ये काय लिहायचं मग? सेल्स हा डायरेक्ट इन्कम मध्ये येणार नाहीये. सेल्स आणि परचेस यातला डिफरन्स जो आहे तो तुमचा इन्कम होणार आहे आणि तो ऑटोमॅटिकली तो कॅल्क्युलेट होणार आहे. सर्व्हिस चार्जेस, जर समजा तुमचा बिझनेस हा मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगमध्ये काम करत नाही तर तो काय करतोय? सर्व्हिसेसमध्ये काम करतोय किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तो मोडतो. तर सर्व्हिस चार्जेस जे आहे ती काय झाली?
डायरेक्ट इन्कम. सपोज समजा तुम्ही काही वस्तू आणत नाही आणि विकत नाही. जसं आता टेलरिंगचा व्यवसाय आहे. बरोबर आहे. तर याने काय नाव तुझं, आकाशने काय केलं, टेलरिंग व्यवसाय स्वतःचा निवडलेला आहे. बरोबर आहे. मग तो काही वस्तू आणून विकणार आहे का, नाही विकणार आहे. मग तो टेलरिंगसाठी जे काही चार्ज करणार आहे समोरच्या व्यक्तीकडून, त्याची जी काही फीस घेणार आहे ते काय झाले, डायरेक्ट इन्कम. बरोबर आहे. एखादी ट्रान्सपोर्टची कंपनी आहे, ते काही वस्तू आणून विकतात का, वस्तू आणतात पण देतात पण, विकतात का ते नाही. पण लोकांकडून जे ट्रान्सपोर्ट चार्जेस घेतात, ज्याची मुख्य व्यवसाय त्यांच्यासाठी, ज्याचा व्यवसायच काय आहे, ट्रान्सपोर्ट करून देणे, त्याच्यासाठी तो काय झाला, डायरेक्ट इन्कम. आणि आपण आपल्या कामात काम ट्रान्सपोर्ट लोकांचं करून देतो, त्यातून आपल्याला अदर साईड येणारा बिझनेस किंवा अदर साईड मिळणारा इन्कम, तो काय झाला आपल्यासाठी इनडायरेक्ट झाला. समजलंय. ट्रान्सपोर्टवाल्यासाठी तो डायरेक्ट आहे, आणि आपण आपल्या कामात काम कोणाचा तरी माल घेऊन आलो, त्याने आपल्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस दिले, तर तो काय झाला आपला इनडायरेक्ट इन्कम झाला. समजतंय. एखादा कुरिअर बॉय आहे किंवा कुरिअर सर्व्हिस आहे, तर त्यांच्यासाठी जे कुरिअर चार्जेस घेणार ते काय झाले त्यांच्यासाठी डायरेक्ट इन्कम. मी ट्युशन घेतो आणि विद्यार्थ्याकडून ट्युशन फी घेतो, माझ्यासाठी काय झाला तो डायरेक्ट इन्कम. समजलंय. म्हणजे डायरेक्ट इन्कममध्ये काय येणार आहे, फक्त सर्व्हिस रिलेटेड, म्हणजे तुमच्या व्यवसायात येणारा मुख्य इन्कम, ज्याला तुम्ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्याला काय करायचं, त्याला कोणचा हेड द्यायचा, डायरेक्ट इन्कम. समजतंय. त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट इन्कम. आणि इतर साईडने जे इन्कम येणार आहे ते सगळे काय होणार आहेत, इनडायरेक्ट. आता माझी सर्व्हिस इंडस्ट्री आहे किंवा सर्व्हिस कंपनी आहे, तर ह्या कंपनीमध्ये सुद्धा मी लोकांना डिस्काउंट देणार किंवा घेणार आहे. बरोबर आहे. मला सुद्धा बँकेत इंटरेस्ट मिळेल किंवा द्यावा लागेल किंवा घ्यावा लागेल, शिवाय मी कमिशन देईल किंवा घेईल. हे सगळ्या गोष्टी ह्या दोन्ही बिझनेसमध्ये चालणार आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्ट हा जो प्रकार आहे, हा दोन्हीकडे सेम आहे. आता जर समजा प्रत्यक्षाचा हॉटेलचा व्यवसाय आहे, बरोबर आहे, तर ती काय करणार आहे, वस्तू तयार करून त्यांना देणार आहे, त्याचे प्राइजेस किंवा त्याचे काही किमती ठरवून, आणि खरेदी आणि विक्रीमधला जो काही डिफरन्स असेल तो तिच्यासाठी प्रॉफिट असेल. पण तिथे जर समजा त्याच्याकडे हॉल आहे, तो हॉल भाड्याने दिला, बरोबर आहे, किंवा इतर काही त्यानं सर्व्हिस दिले, त्याच्यामधल्या त्यानं सर्व्हिस चार्जेस घेतले, बरोबर आहे, तर मग त्याच्या व्यवसायामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, प्रॉफिट पण आला आणि सर्व्हिस चार्जेस पण आले. येतं लक्षात. हॉटेल व्यवसायामध्ये ह्या दोन्ही गोष्टी येऊ शकतात. किंवा माझा शोरूम आहे, वस्तू मी काय करतो, गाड्या वगैरे आणतो आणि विकतो, बरोबर आहे. शोरूममध्ये काय करतो, मी गाड्या खरेदी करून विक्री करतो. म्हणजे तिथं माझी सेल्स किंवा कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसचा व्यवसाय आहे. मी कॉम्प्युटर आणतो आणि विकतो. तिथं काय झालं, माझा प्रॉफिट हा एक मुख्य इन्कम झाला. आणि दुसरे म्हणजे मी कॉम्प्युटरची म्हणा किंवा त्या गाड्यांची म्हणा, जी सर्व्हिस करणार आहे, मी सर्व्हिसिंग करणार आहे, त्या सर्व्हिसिंगसाठी लोक मला काय करणार आहेत, सर्व्हिस चार्जेस देणार आहेत. तो सर्व्हिस चार्जेस माझा काय झाला, याचं लक्षात. म्हणजे काही बिझनेस असे असतात का जिथे दोन्ही गोष्टी घडणार आहेत. काही बिझनेस असे आहेत की जिथे प्युअरली फक्त प्रॉफिट हाच त्यांचा डायरेक्ट इन्कम असणार आहे. काही व्यवसाय जे आहेत तिथं ती वस्तू आणतच नाही आणि विकतच नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जो सर्व्हिस चार्जेस हाच त्यांचा मुख्य इन्कम आहे. समजलं. जसं तुम्हाला आता डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मधला फरक समजला, तसा डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम मधला फरक समजला का. कशाला डायरेक्ट इन्कम म्हणतोय आपण, जे सर्व्हिस चार्जेस वगैरे आहेत त्याला डायरेक्ट इन्कम म्हणतो, आणि जे अदर दॅन द प्रॉफिट किंवा अदर दॅन द मेन चार्जेस वगैरे आपण जे घेतो इतरांकडून, त्याच्याशिवाय जो काही इतर मार्गाने येणारा फायदा, गेन, प्रॉफिट, हा काय आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. समजलं. ओके. आता आपल्याला समजून घ्यायचं महत्त्वाचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आता प्रॉफिट आणि लॉस अकाउंट म्हणजे काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा प्रॉफिट आणि लॉस अकाउंटवरती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कमचा कसा परिणाम होतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचरचा कसा परिणाम होतो, ह्या गोष्टी आपल्याला आज समजून घ्यायच्या आहेत. आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळ्यात पहिल्यांदा दोन बाजू असतात. एक बाजू असते परचेस साईड आणि दुसरी बाजू असते सेल्स. सेल्स आणि परचेस.
ठीक आहे. सपोज त्यांनी 10,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि विकला केवढ्याला? 12,000ला. बरोबर आहे. म्हणजे परचेस साईडला काय येणार आहे? आपण काय खरेदी केलं ते, आणि सेल साईडला काय येणार आहे? काय विकलं ते. ठीक आहे. आपण इथे परचेस अकाउंट असं म्हणू. त्याला सेल्स अकाउंट असं म्हणू. टोटल तुमचे वर्षाचे असो, महिन्याचे असो, किंवा एखाद्या पिरियडचे असो, त्या पिरियडपर्यंत तुम्ही जे काही खरेदी आणि विक्री केलेली आहे, ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की आज आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही परचेस आणि सेल्स अशा दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करून तुम्ही ते मांडणार. आणि ते मांडल्यानंतर त्याच्यामधला जो काही डिफरन्स असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? ग्रॉस प्रॉफिट. त्याला काय म्हणणार आहे? ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस या शब्दाचा अर्थ काय झाला? ढोबळ नफा. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय? ढोबळ नफा. ठीक आहे. किती रुपये ग्रॉस प्रॉफिट झाला आहे? 2,000 रुपये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. समजते? पण आता हा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय वजा करावं लागणार आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला आणून विकली, तर आपण त्याला प्रॉफिट म्हणतोय. पण त्याच्यावर जर खर्च जर बघितला तर तो काय झाला मग आपला? डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. जर सपोज समजा ते इथे आपले 800 रुपये डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले, म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात ग्रॉस प्रॉफिट किती झालेला आहे? 1200 रुपये. आणि जर समजा आपल्याला काही डायरेक्ट इन्कम झालेला असेल, तर आपल्याला काय झालेलं आहे? प्रॉफिटमध्ये वाढ झाली. म्हणजे डायरेक्ट इन्कमचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे? हॅलो, डायरेक्ट इन्कम आणि एक्सपेंडिचरचा इम्पॅक्ट कुठे येणार आहे? ग्रॉस प्रॉफिट आणि लॉसवरती त्याचा परिणाम होणार आहे. येतं लक्षात? लॉस असेल तर आपण इकडच्या बाजूला लिहिणार आहोत. आपल्याला जर लॉस झाला तर आपण कुठे लिहिणार आहोत? ह्या बाजूला. आणि आपल्याला जर प्रॉफिट झाला तर आपण ह्या बाजूला लिहिणार आहोत. समजतंय? ओके. तर आपण केलेली परचेस, झालेली विक्री, त्यातला जो डिफरन्स आहे तो आपला एक तर प्रॉफिट किंवा लॉस असतो. प्लसमध्ये असेल तर प्रॉफिट, मायनसमध्ये असेल तर लॉस. एक्सपेन्सेस म्हणजे जो काही खर्च झालेला आहे तो आपण त्या प्रॉफिटमधून वजा करणार आहोत. कोणत्या? ग्रॉस प्रॉफिटमधून. कोणचा खर्च वजा करणार आहेत? डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि त्यात ॲड काय करणार आहेत? डायरेक्ट इन्कम. समजतंय? ओके. त्याच्यानंतर आपल्याला अजून कोणते खर्च असतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. ठीक आहे. आणि इनडायरेक्ट इन्कम्स असतात. हे सुद्धा दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. तर याचा कधी विचार केला जातो? सपोज समजा तुम्हाला 3,000 रुपये ही डायरेक्ट एक्सपेन्सेस झालेली आहेत आणि साधारण 1700-1800 रुपये तुम्हाला काय झालेले आहेत? इनडायरेक्ट इन्कम झालेली आहे. तर याचा परिणाम आपल्या नेट प्रॉफिटवरती होत असतो. आता जेव्हा आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपण काय करणार आहेत? ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. पुढे करणार आहोत तो आपल्या इन्कम साईडला. ठीक आहे. प्रॉफिट कॅल्क्युलेट होताना हा ग्रॉस प्रॉफिट त्याच्यामध्ये ॲड होऊन
इनडायरेक्ट जर काय असेल तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये लेस होऊन आपला ग्रॉस प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस निघणार आहे, तो कॅल्क्युलेट होणार आहे. समजतंय? काय समजलं? हॅलो विनीता, काय काय समजलं? काय काय समजलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजलं? हॅलो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन बाजू समजल्या, एक बाजू परचेस आणि एक बाजू काय आहे? सेल्स. सेल्स बाजू थोडक्यात इन्कमची बाजू आहे आणि परचेस बाजू कशाची आहे? एक्सपेंडिचरची. आपण जे काही पैसे पे केले ते कोणत्या बाजूला आहेत? परचेसला. माल आणण्यासाठी पैसे दिले, खर्च केला डायरेक्ट एक्सपेंडिचर त्यासाठी पैसे दिले, त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केले त्यासाठी पैसे दिले. म्हणजे जे काही गोष्टी आपल्याला पे कराव्या लागतात किंवा आपण जे काही समजा खर्चाची बाजू जी आहे ती म्हणजे परचेसची आहे आणि सेल्स म्हणजे काय आहे? इन्कमची बाजू आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आलेत माल विकला पैसे आले, इन्कम झाला पैसे आले, डायरेक्ट झाला इनडायरेक्ट झाला, त्याच्यामध्ये काय झालं? आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, फायदा झालेला आहे. फायद्याची बाजू जी आहे ती म्हणजे सेल्स बाजू आहे. पण ॲक्च्युली आपण माल खरेदी केला म्हणजे काय? आपण लगेच तो खर्च होत नाही. माल खरेदी करतो म्हणजे काय करतो? 1,000 रुपये दिले की 1,000 रुपयाची वस्तू घेतो, बरोबर आहे? म्हणजे तिथं फक्त आपण एक्सचेंज करतो, तिथं फक्त एक्सचेंज करतो. कॅशच्या ऐवजी आपल्याला काय आहे ते व्हॅल्यू तीच राहते ना, बरोबर की नाही? मग त्याला आपण आपले चार्जेस ॲड करतो आणि ती वस्तू विकतो. तेव्हा पण काय करतो? आपण फक्त एक्सचेंज करतो, बरोबर आहे? 12 रुपयाला वस्तू विकली म्हणजे 12 रुपये कॅश घेतले आणि त्याच्या बदल्यात काय दिली? त्याला वस्तू दिली. आणि यातला जो डिफरन्स असतो तो आपल्याकडे प्रॉफिट किंवा लॉस म्हणून येतो, बरोबर? त्यातला जो डिफरन्स आहे तो आपला प्रॉफिट किंवा लॉस होतो. जर तो प्रॉफिट झाला तर तो आपल्या डायरेक्ट इन्कममध्ये ॲड होतो आणि त्यातून डायरेक्ट एक्सपेंडिचर लेस होतात आणि मग आपल्याला नेट प्रॉफिट समजतं. समजतंय? आता जर सपोज समजा तुमचं चुकून काय झालं, डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या जागा चेंज झाल्या, तुम्हाला समजलंच नाही अजून डायरेक्ट म्हणजे काय आणि इनडायरेक्ट म्हणजे काय. तुम्ही काय केलं? हा जो डायरेक्ट एक्सपेंडिचर जो आहे 3,000 रुपये तो कुठं लिहिला? वरती लिहिला. पहा बरं का, आता पहिल्यांदा त्यासाठी ह्या फिगर लक्षात ठेवा. इथे किती रुपये फिगर आहे? ग्रॉस प्रॉफिटमध्ये किती आहे? दिसत नाही तुम्हाला? ओके. ग्रॉस प्रॉफिटमध्ये किती फिगर आहे? 2200 रुपये. आणि नेट प्रॉफिटमध्ये किती फिगर आहे? 1,000 रुपये. तर आपण या मार्क करून ठेवू थोड्या वेळ. समजतंय? आता तुम्ही काय केलंय? हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जो आहे आणि हा इनडायरेक्ट इन्कम, सध्या तर इन्कम जो आहे जसं तसं ठेवू. आपण फक्त काय करू? याच्या फिगर सगळ्या उलट्या करू. इथे करू 3,000 आणि इथे किती करायचे? 800. वरती 800 होते ना. इथे काय झालं आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस कसं म्हणता येईल? 0 झाला ना. न प्रॉफिट ना लॉस, तर लॉस म्हणता येईल का? नाही. तिथं पहिले किती फिगर होती? 2200 रुपये होती खाली प्रॉफिटमध्ये. किती होती? 2200. तिथे किती झाली? 0 झाली. इथे किती होती? 1,000. तिथे किती राहिली? 1,000. त्यात काही चेंज झाला का? सांगण्याचा उद्देश काय आहे? जर तुमचं डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये थोडंफार कन्फ्युजन झालं त्याचा परिणाम काय होईल? ग्रॉस प्रॉफिटची फिगर आणि नेट प्रॉफिटची फिगरमध्ये बदल कशात होईल? ग्रॉस प्रॉफिटमध्ये. नेट प्रॉफिटमध्ये काही बदल होईल का? नाही होणार. आपण आता हे पण उलटं करून बघू. इथे 1,800 करू आणि इथे 1,000 करू.
आता काय झालं? बदललं काय? चेंज काय झालं? ग्रॉस प्रॉफिट चेंज झाला. नेट प्रॉफिट चेंज झाला का? नाही. म्हणजे जे तुमचं फायनल उत्तर आहे ते चेंज होणार आहे का? त्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये शक्य तुमचं कन्फ्युजन झालं तर खर्चामध्ये होईल, इन्कममध्ये व्हायचं काही कारण नाही. कारण इन्कममध्ये तुम्हाला माहिती आहे जो आपला मुख्य इन्कम आहे तोच काय आहे? डायरेक्ट. बाकी सगळे इन्कम काय आहेत? इनडायरेक्ट आहे. त्यामुळं फारसं कन्फ्युजन होणार नाही. खर्चामध्ये कधी कधी काय होऊ शकतं, तुमचं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॅल्क्युलेशन करताना कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही एकदम 100% कन्फ्युजन पण होणार नाही. सपोज समजा तुम्ही इथे 3000 आणि इथे 800 तर इथे 1800 करताल. काही खर्च इनडायरेक्टमधले कुठे घेताल तुम्ही? डायरेक्टमध्ये घेताल आणि इथे 2000 करताल. परत चेंज कशात झालं? फक्त ग्रॉस प्रॉफिटमध्ये. नेट प्रॉफिटमध्ये काही बदल आहे का? नाही. मला सांगण्याचा उद्देश काय आहे का तुमचं डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये जरी थोडंफार कन्फ्युजन राहिलं तरी त्यांनी घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. ते जे आहे ते फक्त तुमच्या ग्रॉस प्रॉफिटवरती परिणाम करणार आहे. नेट प्रॉफिटवरती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर किंवा इन्कमचा परिणाम होणार नाही. समजतंय? पण ॲटलिस्ट ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहीत तर पाहिजेत ना. तुम्ही जर बेसिक अकाउंटिंग शिकतायत, तुम्हाला ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्हाला हे सगळी माहिती करून घ्यायची, तर तुम्हाला ॲटलिस्ट हे तरी माहीत पाहिजे की ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, नेट प्रॉफिट म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, हे तर माहीत पाहिजे. सपोज समजा तुम्ही ज्या फर्ममध्ये किंवा स्वतःच्या व्यवसायामध्ये अकाउंटिंग करता तिथं तुमच्या सीएने सांगितलं की हे खर्च तुम्ही डायरेक्टमध्ये लिहा, हे खर्च तुम्ही इनडायरेक्टमध्ये लिहा. हा तुमचा डायरेक्ट इन्कम आहे, हा तुमचा इनडायरेक्ट इन्कम आहे. हे जर त्यांनी सांगितलं तर त्या गोष्टी आपल्याला करतात आल्या पाहिजे ना. असंच नाही झालं पाहिजे काय असतं बरं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, हे तर नाही. इतकं तर कन्फ्युजन नाही पाहिजे ना तुमचं. तर म्हणून आपण ह्या गोष्टी तुम्हाला आज इथे सगळ्या सांगितल्यात, शिकवल्यात. त्याचा उपयोग करून तुम्हाला भविष्यात तुमचं काम करताना काही अडचणी आल्या नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपण तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे आपण डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. इथे अजून एक टोटल असते. ती टोटल फक्त एवढ्यासाठी असते का दोन्ही बाजू सारख्या आल्या की नाही आल्या हे बघितलं जातं. आणि त्या सारख्या येण्यावरती काय डिपेंड असतं तर तुम्हाला समजतं की आपली बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली झाला की नाही झाला. तो टॅली करण्याच्या हिशोबाने तिथे फक्त काय केलेले असते, टोटल घेतलेली असते. त्या टोटलवरती काही गोष्टी डिपेंड नाहीत किंवा तुमच्या काही प्रॉफिट आणि लॉसवर त्याचा परिणाम होणार नाही. समजतंय? ही झाली खालची टोटल. हे इकडची बाजूची टोटल 3000, इकडच्या बाजूची टोटल 3000, इथे 13000. समजतंय? हे झालं आता तुमचं फायनल प्रॉफिट आणि लॉस अकाउंट. ओके. वही पेन आणलेला आहे का? आणलेला असेल तर लिहून घ्या किंवा मग मी तुम्हाला पाठवून देतो. पण पाठवून दिलं तुम्ही घरी जाऊन लिहित नाहीत. तुम्हाला काल काय सांगितलं होतं की इथे लिहून घेण्यापेक्षा तुम्ही काय करा,
तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये मी पाठवतो, त्याचे परत लिहून काढून मला त्याचा फोटो काढून पाठवा, म्हणजे तुमची ती असाइनमेंट कंप्लीट होऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला देतो मी, पण तरीसुद्धा आत्ता लिहून घ्या म्हणजे ते लक्षात राहील. ह्या गोष्टी लक्षात आल्या ना तुमच्या आता, की डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, आणि ते का महत्त्वाचं आहे. नुसतं मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडिंगवरती परिणाम करता, तो कशावर परिणाम करते, प्रॉफिट आणि लॉसवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि डायरेक्ट एक्सपेंडिचरचा परिणाम हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉसवरती परिणाम होतो. आणि इनडायरेक्ट एक्सपेंडिचरचा परिणाम हा नेट प्रॉफिट आणि नेट लॉसवरती परिणाम होतो. तसंच डायरेक्ट इन्कम जो आहे तो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कॅल्क्युलेट करताना त्याचा विचार केला जातो. आणि इनडायरेक्ट इन्कमचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करताना त्याचा विचार केला जातो. येतं लक्षात? म्हणजे हे नुसते मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडिंग वरती परिणाम करणारे म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा मुख्य इन्कम म्हणजे तुमचं डायरेक्ट इन्कम, तेवढाच विचार न करता आपल्याला त्याचा प्रॉफिट आणि लॉस अकाउंटशी सुद्धा काय संबंध आहे हे सुद्धा आज आपण समजून घेतलेलं आहे. ओके, घ्या लिहून. ओके, मी मोठी स्क्रीन दाखवतो, किंवा मग तुम्ही काय करा,